मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून कुणाल कामरा विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। मुंबईतल्या खार पोलीस स्टेशनमध्ये कुणाल कामरा विरुद्ध ही तक्रार दाखल झाली आहे। मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः खार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ही तक्रार नोंदवलेली आहे। कुणाल कामराला अटक करण्याची मागणी शिवसैनिकांकडून सातत्याने केली जाते। कुणाल कामरानं गाण्यातून एकनाथ शिंदेंची खिल्ली उडवली आणि त्यामुळे वाद निर्माण झाला। ज्या ठिकाणी त्यानं हा कार्यक्रम केला त्या ठिकाणाची, त्या स्टुडिओची, सेटची सगळी तोडफोड शिंदेंच्या शिवसैनिकांनी केली। तातडीने आक्रमक भूमिका आपली तिथे स्पष्ट केली आणि आता मंत्री प्रताप सरनाईक यांनी खार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वतः या सगळ्या संदर्भात तक्रार नोंदवलेली आहे। आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। श्रेयस, स्वतः सरनाईकांनी या सगळ्या संदर्भात आता तक्रार दिलेली आहे असं समजते। पोलिसांनी या सगळ्याची कशी दखल घेतली आहे? खऱ्या अर्थानं आपण बघतो तर स्वतः मंत्री प्रताप सरनाईक हे आता खार पोलीस स्टेशनला आलेले। आपण खार पोलीस स्टेशनच्या बाहेरच आहोत आणि आपण बघू शकतो तर आत्ताच काही वेळापूर्वी प्रताप सरनाईकडे आलेले हेच ते खार पोलीस स्टेशनकडे राहुल कनवालनी पण सकाळी येऊन कंप्लेंट फाईल केली होती। त्यामुळे कुठे ना कुठे आता त्याच्या अडचणी म्हणजे कुणाल कामरा यांच्या अडचणी वाढ होण्याचा प्रयत्न आणि कुठे ना कुठे सगळं सुरू आहे। एकंदर आपण पाहिलं गेलं रिद्धी तर सगळ्यात मोठी गोष्ट हीच आहे की त्यांनी केलेली जी कॉमेडी होती त्याला स्टँडअप कॉमेडी आणि आज हा पहिल्यांदा नाही की कुणाल कामरा अडचण झाला। याच्या अगोदर सुद्धा कुणाल कामराने नेहमी पॉलिटिकल सटायर केलेले आणि पॉलिटिकल सटायरमध्ये त्यांनी आत्ता सुद्धा जो पॉलिटिकल सटायर केला त्याच्यात कुठे ना कुठे त्यांनी जे गाणं केलं त्याच्याबद्दलचा विरोध आता शिवसैनिक दर्शवताना दिसतात। शिंदे गटाचे अनेक लोक आता आक्रमक पवित्रा घेताना दिसतात। मग त्याचे जिकडे त्यांनी परफॉर्म केलेलं ते सुद्धा तिकडे तोडफोड झाली आहे। विधान भवनात पण त्याचे पडसाद उमटतात आणि आता स्वतः मंत्री प्रताप सरनाईक इकडे आल्यानंतर आता ह्या केसला एक वेगळं वळण लागलेलं आहे। त्यामुळे कुठे ना कुठे कुणाल कामरा जो खरं तर मुंबईत नाहीये अशी चर्चा देखील दर्शवली जाते। त्यामुळे त्याला ते अटक होईल की नाही होईल आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। रिद्धी जी, सगळ्या तपशिलांस आता सध्या या सगळ्या तक्रारी दाखल होत असताना नेमकं काय घडतंय हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल। श्रेयस, या सगळ्याबाबत खरं तर संपूर्ण राज्यभरात आणखी तीव्र पडसाद उमटू शकतात असं म्हणायला हरकत नाही, कारण विरोधकांकडून कामराचं समर्थन होतंय आणि शिंदेंची शिवसेना मात्र आक्रमक भूमिका सातत्याने घेताना दिसतेय। रिद्धी याच्या दोन बाजू जर आपण बघितलं गेलं तर आपल्याला जे आपलं राईट टू से, राईट टू स्पीक ज्याला आपण म्हणतो ते आहे का ह्याच्याबद्दलचं विरोधक आता बोलताना दिसत आहेत। त्यासोबत आपण बघतो तर सत्ताधारी असं म्हणतात की कुठल्याही एका पदावर जिकडे ती व्यक्ती असते म्हणजे तेव्हा मुख्यमंत्री होती आता ती उपमुख्यमंत्री आहे त्यांच्याबद्दल आपण असा सटायर करू का हा प्रश्न जो उपस्थित करतात। मात्र प्रत्येक गोष्टीला पाहिलं गेलं तर ते दोन्ही बाजू असतात, नाण्याच्या दोन बाजू असतात, तर दोन बाजू आहेत। एकीकडे आपण बघतो तर विरोधक असं म्हणतात की हे पॉलिटिकल सटायर आहे त्याबद्दल सटायर म्हणून घेतलं पाहिजे, स्टँडअप आहे तर स्टँडअप म्हणून घेतलं पाहिजे। पण दुसरी गोष्ट हे सुद्धा आहे की जेव्हा तुमचं जे स्टँडअप होत होतं तेव्हा तुम्ही ते वेगवेगळ्या अर्थाने घेतलं का त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मात्र एक आपल्याला पाहावंच लागेल की आत्ताच्या घटनेला त्यांनी जे शब्द वापरले त्या शब्दामध्ये त्यांनी कुठे ना कुठे जी गोष्ट महाराष्ट्रात घडली ती गोष्ट त्यांनी दर्शवलेली आहे। मात्र जेव्हा तो रंगवत होता ती गोष्ट तेव्हा ती उपमुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे आहेत आणि एकनाथ शिंदे दाढी किंवा रिक्षा या सगळ्या गोष्टी जे त्यांनी हे केलं ते कुठे ना कुठे एक हर्ट करण्यासाठी किंवा लोकांना त्याचा त्रास होण्यासाठी आणि शिवसैनिकांना शिंदे गटातील लोकांना त्याचा त्रास होता दिसतोय आणि त्याच्याच पडसाद आता सगळीकडे व्हायला मिळतात आपल्याला। जी श्रेयस, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।